पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची या शासन निर्णयाला सुकाणू समितीतील सदस्य आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी विरोध केलाय। शालेय शिक्षण मंत्र्यांनी हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्याबाबत जारी केलेला शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी रमेश पानसे यांनी केलेली आहे। सुकाणू समितीला अंधारात ठेवून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला असंही रमेश पानसे म्हणाले। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, सुकाणू समितीने देखील या निर्णयावरती आक्षेप घेतलाय, काय मत आहे, काय भूमिका आहे? सुकाणू समितीतल्या काही सदस्यांसोबत आपण या सगळ्या संदर्भात चर्चा केली आणि खास करून आपण जे शिक्षण तज्ज्ञ आहेत रमेश पानसे ते सुद्धा सुकाणू समितीमध्ये आहेत, जे या सगळ्या राज्याच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करतायत आणि त्या आराखड्यामध्ये हिंदी भाषा ही पहिलीपासून अनिवार्य करण्यासंदर्भात जो शासन निर्णय जारी झाला त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की सुकाणू समितीची त्याला मंजुरी होती। मात्र सुकाणू समितीतील काही सदस्य असं सांगतायत की या सगळ्या संदर्भात आम्हाला विचारलं गेलं नाही। शिवाय रमेश पानसे सरांशी एबीपी माझानी संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात जो काही शासन निर्णय घेतला आहे त्याचा त्यांनी स्वतःहून विरोध केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की हिंदी भाषेची सक्ती पहिलीपासून नसू नये आणि त्यामुळेच समितीतले जे सदस्य आहेत सुकाणू समितीतले ते आपली प्रतिक्रिया आहे, जे मत आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही जणांचं असंही मत आहे की ज्याप्रमाणे पहिली 5वी 6वी 7वीला हिंदी भाषा आपल्याला शिकवली जायची अगदी तशाच प्रकारे ती असावी आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना हे विनंती सुद्धा करतात की हा जो शासन निर्णय आहे तो मागे घ्यावा। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला सुकाणू समितीच्या सदस्यांनी आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ असलेल्या रमेश पानसे यांनी विरोध दर्शवलेला आहे। शासन निर्णय आल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटतायत, राजकीय प्रतिक्रिया देखील उमटतायत। मनसेने देखील या निर्णयाला विरोध केलेला आहे। हिंदी भाषेचा आदर आहे पण त्याची सक्ती सहन करणार नाही असं सांगितलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।